लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींना दर महिन्याला आम्ही 2100 रुपये देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार याबाबत बोलले असते। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भातल्या बातम्यांवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणासंदर्भात चर्चा झालेली होती। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदेंचं शपथ घेत उत्तर। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा आज कशासाठी? आमदार सुनील शेळकेंचा सवाल। तर इथून पुढे राष्ट्रवादी पक्षाच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात सुनील शेळकेंचं वक्तव्य। पार्थ पवारांच्या राज्यसभेतल्या उमेदवारीला भाजपचा विरोध। जय पवारांच्या नावाला भाजपचा हिरवा कंदील। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। तर उमेदवार ठरवणं हा आमच्या पक्षाचा अधिकार। तटकरेंचं वक्तव्य। पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचं खासदारपद त्यांना देणं चुकीचं। पार्थ पवारांविरोधात अंजली दमानिया पुन्हा मैदानात। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाचा विरोध नव्हता। दशक्रिया विधी आधीच शपथविधी झाल्यानं पवार कुटुंबियांची नाराजी। सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नव्हत्या, सूत्रांची माहिती। राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती नाही। अध्यक्षपदी नियुक्तीच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही। प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये घोषणा। अपघात विमा करमुक्त करण्याची निर्मला सीतारामन यांची घोषणा। सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय। आणि निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पुण्यातून 4 जणांना अटक। धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपी अटकेत। 4ही आरोपी देशातल्या कुख्यात गँगशी संबंधित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।